नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमासाठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। आजचा आपला 24वा दिवस आहे। या 24व्या दिवसामध्ये आपल्याला परत निर्देशक भूमिती याच घटकाचा विचार करायचा। त्यामध्ये मात्र उपघटक आहे आज रेषांची समीकरणे। अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे रेषांची समीकरणे। तर ही रेषांची समीकरणे शिकण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले जे की आपण अभ्यासलेले आहेत। तर ते महत्त्वाचे मुद्दे कोणते? x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण y बरोबर a या स्वरूपाचे असते। x अक्षाला हे चारही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट। x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण y बरोबर a असते। पण a काय आहे? a बिलॉंग्स टू आर रियल नंबर। आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण x बरोबर b असते। y बरोबर a कोणत्या रेषेचे समीकरण? जी रेषा x अक्षाला समांतर असते। x बरोबर b हे कोणत्या रेषेचे समीकरण? जी y अक्षाला समांतर असते। आणि त्या ठिकाणी परत x अक्षाचे समीकरण काय असते? y बरोबर 0, तर y अक्षाचे समीकरण x बरोबर 0। x अक्षाचे समीकरण x हे y च्या 0 मधून जातं म्हणून y बरोबर 0, y हे अक्ष x च्या 0 मधून जातं म्हणून x बरोबर 0। हे अशा प्रकारे रेषेचे समीकरण आणि x अक्षाला समांतर असणारे रेषेचे समीकरण, y अक्षाला समांतर असणारे रेषेचे समीकरण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। तर आता याच्यावर आधारित आपल्याला स्वाध्याय डायरेक्ट सोडवायचे आहेत। तर आपण स्वाध्यायाकडे बघूया। तर पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले पहा, आपल्याला बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे। y अक्षाला समांतर व y अक्षाच्या डावीकडे 3 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण कोणते असेल? आता आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत, पण आपल्याकडे एक आताच आपण पाहिलं की y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण काय असते? x बरोबर b असते। x बरोबर b। मग आता x बरोबर b असतं, तर b ची किंमत काय आहे इथं? y अक्षाच्या डावीकडे 3 एकक अंतरावर। y अक्ष जर बघलात, हे y अक्ष असतं, याच्या ही जी साइड आहे हे प्लस असतं आणि ही जी साइड असते ती इकडे काय असतं? मायनस असतात। मग आता डावीकडे म्हटल्याने इकडं हे उजवीकडे हे झाला भाग। तर y अक्षाच्या डावीकडे जर पाहिलं आपण, तर ही b हे 3 एकक अंतरावर 1, 2 आणि 3 एकक अंतरावर काय असेल? -3 असेल। म्हणजे या b ची किंमत किती असेल? -3। म्हणजे समीकरण काय होईल मग त्या रेषेचं? x बरोबर -3 हे त्या रेषेचं समीकरण होईल। म्हणून याच्यामधला करेक्ट ऑप्शन आहे डी, x बरोबर -3। त्यानंतर 4,3 -5,3 7,3 या बिंदूमधून जाणाऱ्या रेषेचे समीकरण सांगा। आता या बिंदूमधून जाणाऱ्या रेषेचे समीकरण सांगण्यासाठी एक तुम्हाला लक्षात आलं असेल, हे सगळे बिंदू जे आहेत या सर्व बिंदूचा y निर्देशक हा जो आहे y निर्देशक सारखा आहे, बरोबर आहे? म्हणजे एक x निर्देशक बदलतो परंतु y निर्देशक मात्र तोच आहे। y निर्देशक किती आहे? 3 आहे। म्हणजे y निर्देशक 3 असेल तर आपल्याला ह्या आलेखावर कुठले आपण आलेख जर समजा काढला तर तुम्हाला सहज लक्षात येतं की y निर्देशक हा सेम आहे। हे आपलं x अक्ष, हे समजा y अक्ष, x आणि y यामध्ये आपण तेवढ्या पुरतच घेऊया। हे y चे हे 1, हे 2 आणि 3। आता ह्या 3 साठी
सर्व बिंदू x वरचे बदलतात. म्हणजे कोणता बिंदू इथं असेल, कोणता बिंदू इथं असेल, कोणता बिंदू इथं असेल, असं असेल कुठेतरी. मग ही रेषा कुठून चालली? ही रेषा चालली y च्या 3 मधून. म्हणजे या रेषेचं समीकरण काय झालं मग? y बरोबर आहे 3. मग याच्यामधला ऑप्शन कोणता दिसतो तुम्हाला? y बरोबर 3 हा याच्यामधला ऑप्शन आहे, म्हणजे सी आहे. ओके. त्याच्यानंतर पुढील कृती पूर्ण करा. आता आपल्याला काय विचारलेलं बघा, पुढील समीकरणांचे आलेख कोणत्या अक्षाला समांतर असतील ते सांगा. कोणत्या अक्षाला समांतर आहेत ते सांगायचे आपल्याला. समजा आपण काय केलं, हे याला अगोदर व्यवस्थित लिहू. y बरोबर काय होतं? y वजा 0 बरोबर 2. म्हणजेच y बरोबर काय आहे? y बरोबर 2. म्हणजे काय होईल? हे जे आपला आलेख आहे, या आलेखामधून y च्या 1 आणि 2 या 2 मधून जाणारी रेषा, या 2 मधून जाणारी रेषा. आता समीकरणही पाहिलं तसं x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण त्यांनाही सांगता येतं. असंही सहज कळतं आपल्याला. y बरोबर 2 ही कोणत्या अक्षाला समांतर असते? x अक्षाला. x अक्षाला समांतर आहे. समांतर आहे. y बरोबर हे y बरोबर 2 जे आलं ते कोणत्या अक्षाला समांतर आहे? x अक्षाला. परत आता याचा विचार करण्याची गरजच नाही. y बरोबर जे काहीही असो ते कोणत्या अक्षाला समांतर असते? x अक्षाला समांतर. y बरोबर जे आपण घेतलं x ची किंमत वजा 1/5 आहे, ती नेहमी x अक्षाला समांतर असते. समांतर असते. म्हणून आपण काय करतो? y बरोबर आहे x असली तो y बरोबर x म्हणजे x चे कोणताही निर्देशक असतो तो. त्यानंतर x बरोबर आहे वजा 5. आता x बरोबर आपण काय घेतलेलं आहे? x बरोबर b घेतलं. मग b ची किंमत वजा 5 आहे. ही कोणत्या अक्षाला समांतर असते? y अक्षाला. म्हणून ही रेषा y अक्षाला समांतर असते. ते समांतर असते. आपण सहज अशी कल्पनाही करू शकतो की x बरोबर वजा 5 म्हणजे x च्या वजा 5 मधून जाणारी, हे समजा 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, हे 5 आहे. या 5 मधून जाणारी, वजा 5 मधून जाणारी ही जी आहे ते कोणाला समांतर आहे? y अक्षाला समांतर. त्यानंतर या ठिकाणी हे 2x बरोबर आहे किती होतात? 2x बरोबर आहे 6. 2x बरोबर 6 म्हणजेच x बरोबर किती? x बरोबर आहे 3. x बरोबर 3 म्हणजे ही परत कोणत्या अक्षाला समांतर असेल? y अक्षाला समांतर असेल. y अक्षाला समांतर असेल. ठीक आहे. आता याच्यामधलाच आपल्याला एक उपप्रश्न सोडायचा. पुढील समीकरणाचे आलेख काढा. x बरोबर 3 आणि y बरोबर वजा 5. आता हे आपल्याला आलेख काढण्यासाठी पहा, या ठिकाणी x बरोबर 3 आणि y बरोबर किती आहे? y बरोबर वजा 5. याचे आपण आलेख काढूया. हां, तर बघा या ठिकाणी आपण आलेख काढूया. x बरोबर पुढील समीकरणाचे आलेख कोणते काढायचे? x बरोबर 3. x बरोबर 3 म्हणजे x च्या 3 मधून जाणारी रेषा आपल्याला काढायची. x चा 3 मधून, x चे हे 3 आहे. x बरोबर 3 ही रेषा कोणाला समांतर असते? y अक्षाला. म्हणून ही रेषा आपण या ठिकाणी अशी काढूया. ही रेषा आहे कोणती? x बरोबर 3 ची. त्यानंतर दुसरी एक रेषा कोणती काढली विचारलेली आहे काढायची आपल्याला? y बरोबर वजा 5. y बरोबर वजा 5 म्हणजे हे वजा 5 आहे, याच्यातून जाणारी रेषा आपल्याला काढावी लागेल. y बरोबर वजा 5 ही रेषा आपण काढूया. ही रेषा आहे y बरोबर आहे वजा 5. तर अशा प्रकारे हे आपल्याला रेषा काढता येतात. त्यानंतर
प्रश्न तिसऱ्या मधलं दुसरं बघा. हा प्रश्न दुसरा. खालील समीकरणांचे आलेख काढा. पहिलं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 5. दुसरं समीकरण y बरोबर आहे x अधिक 3 आणि तिसरं समीकरण आहे x बरोबर y. तर आपण ह्या तिन्ही रेषांचे समीकरण एकाच आलेख कागदावर आपण काढूया. तर तत्पूर्वी या समीकरणाला y बरोबर mx अधिक c या स्वरूपामध्ये लिहू आणि त्याचे निर्देशक बिंदू जे आहे आपण ते गृहीत धरून आपण त्याचे तक्ते तयार करू आणि मग नंतर ते बिंदू स्थापन करून त्यामधून जाणारी रेषा काढूया. ठीक आहे. तर सर्वप्रथम पहिल्या रेषेच्या बाबतीत बघा. पहिली रेषा आपल्याला कोणती दिलेली आहे? पहिली रेषा आहे 2x अधिक y बरोबर 5. म्हणजेच आपल्याला काय म्हणतात ते y बरोबर आहे, हे y जशाला तसं ठेवा. y बरोबर काय होईल मग? हे 2x इकडे आले वजा 2x अधिक 5. तर यामध्ये x y x, y या बिंदूचे आपण निर्देशक बघू. एक किंमत आपल्याला x ची आणि y ची गृहीत धरायची आहे. x ची किंमत गृहीत धरायची, त्याच्यावरून y ची किंमत आपल्याला काढता येते. असे आपण या रेषेवरचे 4 बिंदू घेऊया. आपण 4 बिंदू घेऊ. तर सर्वप्रथम आपण काय करू? x ची किंमत लहान म्हणजे शून्याने सुरुवात करू. x ची किंमत आपण 0 घेऊया. हे 0. x ची किंमत 0 घेतल्याच्या हे पूर्ण 0 होतं. म्हणजे y बरोबर काय मिळेल आपल्याला? 5 मिळेल. म्हणजे आपला हा पहिला बिंदू काय मिळाला? 0,5. आता हे बिंदू आपल्याला परत स्थापन करायचे आहेत आणि मग त्या बिंदूतून जाणारी रेषा जी आपण काढलेली असते ती या हे जे दिलेलं समीकरण आहे त्याची रेषा असते. त्याच्यानंतर आता 1 न वाढवू. आपण समजा x बरोबर 1 घेऊ. x बरोबर 1 घेतल्याच्यानंतर वजा 2 गुणिले 1 अधिक 5 होतात. वजा 2 अधिक 5 म्हणजे एकूण किती होतात? एकूण 3. म्हणजे दुसरा बिंदू काय मिळाला आपल्याला? 1,3 या रेषेवरचा. तिसरा बिंदू काढू या रेषेवरचा x. आता याची किंमत परत आपण वाढूया, 2 ठेवू. 2 गुणिले 2 म्हणजे किती झाले? वजा 4. वजा 4 अधिक 1 म्हणजे अधिक 1. म्हणजे काय बिंदू मिळाला? 2,1. त्याच्यानंतर आता 3 ठेवूया. 3 जर ठेवलं तर 3 दोन्ही वजा 6. वजा 6 अधिक 1 म्हणजे वजा 6 अधिक 1 म्हणजे वजा 1 होईल. हा बिंदू काय मिळाला मग? 3, वजा 1. म्हणजे आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल. हा बिंदू, हा बिंदू, हा बिंदू आणि हा बिंदू स्थापन करायचा आणि त्यामधून जाणारी रेषा काढायची, ती याची असेल. त्यानंतर आपण अगोदर हे सर्व काढून घेऊया. दुसरं समीकरण काय दिलेलं आहे? दुसरं समीकरण आहे आपलं y बरोबर x अधिक 3. यामध्ये सुद्धा आपले हे किमती पाठ करायचे नाही. आपण एक किंमत टॅली करायची. लहानात लहान किंमत अशाच किमती निवडायच्यात की ती येणारी y ची किंमत फार मोठी राहू नये आणि अपूर्णांकामध्ये एक राहू नये. अशा किमती आपण निवडल्या तर आपल्याला ग्राफ काढायला फार सुटसुटीत जातं. तर याला सुद्धा आपण एक निर्देशक तक्ता तयार करूया. x, y आणि या रेषेवरचे सुद्धा आपण 4 बिंदूचे निर्देशक याच्यावरून या दिलेल्या समीकरणावरून काढू. तर सर्वप्रथम अगोदरच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पहिली किंमत आपण काय करू? याच्यासाठी 0 घेऊ. 0 जर घेतली तर ही किंमत काय येते? y बरोबर 0 अधिक 3 म्हणजे 3. म्हणजे पहिला बिंदू काय मिळाला आपल्याला? 0,3. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यासाठी आपण जर x ची किंमत 1 घेतली तर वाढतं. मग त्याच्यापेक्षा आपण काय करू? x ची किंमत वजा 1 घेऊ. वजा 1 जर घेतली तर y ची किंमत किती येते? वजा 1 अधिक 3 म्हणजे 2. त्यानंतर हा बिंदू काय मिळाला? वजा 1,2. तिसरी किंमत घ्या. x ची किंमत आता काय करू? वजा 2 घेऊ. वजा 2 जर घेतली, वजा 2 अधिक 3 म्हणजे 1. लहान लहान किमती मिळतात. वजा 2,1. त्याच्यानंतर अजून एक चौथी किंमत घेऊया. आता आपण काय करू? 3 घेऊ. वजा 3 अधिक 3 म्हणजे काय झालं? 0. हे वजा 3 जर घेतलं तर वजा 3 अधिक 3 म्हणजे y ची किंमत काय येते?
0 म्हणजे चौथा बिंदू काय झाला आपला 3,0. त्यानंतर आता इथं सुद्धा आपल्याला हे पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू, चौथा बिंदू स्थापन करायचा आणि त्यामधून जाणारी रेषा काढायची. ती रेषा म्हणजे y बरोबर x+3 ची रेषा असेल. आता शेवटचं समीकरण आहे तिसरं समीकरण, आणि ह्या तिसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला निर्देशक काढण्याची गरज नाही. कारण काय, जेही किंमत x ची असेल तीच किंमत y ची असेल. म्हणून आपण काहीही किमती ज्याच्या x च्या ज्या घेतल्या किंवा y च्या ज्या घेतल्या त्याच x च्या किमती असतील. म्हणून आपण याचा निर्देशक तक्ता सुद्धा तयार करायची गरज पडत नाही. x ची किंमत समजा 0 घेतली तर y ची किंमत सुद्धा 0 येते. बरोबर आहे. म्हणजे हे 0,0 आपल्याला म्हणता येतं. याप्रमाणे कोणत्याही किमती घ्या, याची किंमत जर तुम्ही 1 घेतली तर याची सुद्धा किंमत 1च येते, 1,1. जे किमती घ्याल तेच किंमत. 2 घेतलं तर याची सुद्धा 2, 2,2. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्या पुढे -1 घेऊ. आपल्या मनावर आहे. 1 घेतली, 2 घेतली, आता वजा घेऊ. -1 तर हे सुद्धा -1 होईल, म्हणजे -1, -1. अशा प्रकारे आपल्याला ह्या 3-4 किमती घेता येतात. हे 4 बिंदू आपल्याला स्थापन करायचे आहेत. आता प्रत्यक्षात ह्या प्रत्येक याच्या आपण बिंदू स्थापन करू आणि त्याच्यातून जाणाऱ्या रेषा काढूया. ओके. पहिल्या रेषेसाठीचे जे निर्देशक होते ते निर्देशक, त्या बिंदूचे निर्देशक स्थापन काढून त्याच्यातून जाणारी रेषा काढू. तर बिंदू आपण स्थापन करत आहोत. पहिला बिंदू काय होता 0,5. 0,5 म्हणजे तो अक्षावर असतो, चरणामध्ये नसतो. म्हणून आपल्याला कोणत्या अक्षावर घ्यावं लागेल, y च्या अक्षावर 5 जिथं आहे त्या ठिकाणी घ्यायचं. हा बिंदू आहे पहिला बिंदू. त्यानंतर दुसरा बिंदू 1,3. 1,3 म्हणजे पहिल्या चरणामध्ये हे 1, x वर 1 आणि y वर 3. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 2,1. 2,1 म्हणजे x वर 2 आणि y वर 1. हे तिसरा बिंदू झाला. आणि चौथा बिंदू काय होता 3,-1. हे 3 आणि y वर -1. आता ह्याच्यातून जाणारी जी रेषा असेल ती रेषा म्हणजे आपली कोणती रेषा आहे, हे पहिल्या समीकरणाची 2x + y बरोबर 5 ची रेषा असेल. ही आपण अशी स्केलच्या सहाय्याने काढायची असते. ही जी रेषा आहे ही रेषा म्हणजे आपली कोणती झाली, 2x अधिक y बरोबर आहे 5 ची रेषा. आता याच्यामध्ये हे एक बिंदू होता आपला, हा एक बिंदू होता, हा एक बिंदू होता आणि हा एक बिंदू होता. ठीक आहे, एक झालं. आता त्यानंतर दुसऱ्या रेषेसाठी बघूया. दुसऱ्या रेषेसाठी काय घेतलं, पहिला बिंदू काय होता 0,3. 0,3 म्हणजे हा अक्षावरच असेल, y च्या 3 वर, म्हणजे इथं बिंदू घ्यावा लागेल तो. त्यानंतर दुसरा काय आहे निर्देशक -1,2. दुसऱ्या बिंदूचे निर्देशक -1,2. -1,2 म्हणजे इथं असेल. त्यानंतर तिसरा निर्देशक काय आहे -2,1. हे -2,1 या ठिकाणी. चौथा काय होता -3,0. -3,0 म्हटलं की कोणत्या अक्षावर, x अक्षावर. x अक्षावर -3 या ठिकाणी आहे. मग आता याच्यातून जाणारी एक रेषा काढायची आपल्याला, ती दुसरी रेषा असेल. यामधून जाणारी रेषा काढू. अर्थातच आता याच्यामध्ये हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे. हे एवढे बिंदू आपल्याला या रेषेवरचे आहे आपल्याला दाखवता येतं. कच्च्या ह्या स्केच सांगत आहे मी, आपण व्यवस्थित स्केलच्या सहाय्याने काढू शकता. त्यानंतर तिसरी जी होती, तिसऱ्या याच्यामध्ये पहा, आपण x ची जी ही किंमत घेतली ती y ची किंमत असते. पहिली आपण काय केली होती, x ची 0, y ची ही 0. त्याच्यानंतर x ची 1, y ची सुद्धा 1, x ची 2 तर y ची सुद्धा 2. त्यानंतर आपण काय केलं, x ची -1 तर y ची सुद्धा -1. असे 4 बिंदू घेतले होते आणि याच्यातून जाणारी ही रेषा, ही रेषा याच्यातून जाणारी आपल्याला काढावी लागेल. ही रेषा, या रेषेचं नाव काय आहे, y बरोबर x. याच्या अगोदरच्या रेषेचं काय नाव होतं, y बरोबर आहे x अधिक 3. तर अशा प्रकारे हे आपल्याला रेषा काढता येतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका
आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.